नमस्कार, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज मी तुमच्यासमोर श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी याविषयीची थोडक्यात माहिती सादर करत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका। राधेची भक्ती बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास। राधेची भक्ती बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास, मिळून साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस खास। श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेमध्ये माता देवकी व पिता वसुदेव यांच्या पोटी कारागृहात झाला होता। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा 8वा अवतार होते। माता यशोदा व पिता नंद हे भगवान श्रीकृष्णाचे पालन करते होते। भगवान श्रीकृष्णांनी जीवनामध्ये अनेक लोकोत्तर असामान्य गोष्टी केल्या। कंसाचा वध केला, जलासंधाराला ठार मारले, पुतना राक्षसिनीला भुईवर लोळवले, कालिया नागाच्या फणीवर नृत्य केले, गोकुळवासियांच्या रक्षणासाठी करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला, अशा विविध गोष्टी त्यांनी केल्या। भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात। रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण जन्माचा दिवस आपण सर्वजण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतो। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी बांधली जाते। गोविंद आला रे आला म्हणत ढोल लेझिमच्या गजरात मानवी मनोरा करून गोविंदाची म्हणजेच गोपालांची पथके दहीहंडी फोडतात। मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये तर दहीहंडीच्या थरांच्या स्पर्धाही लावल्या जातात। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा आनंद, भक्त, प्रेम, करुणा आणि सर्व धर्म समभाव या भावनांचे मिश्रण असलेला उत्सव भारतात सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो। हा सण नैराश्यातून उत्साहाकडे, तिमिरातून तेजाकडे, अधर्माकडून धर्माकडे जाण्याची प्रेरणा देतो। मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दाखवेल। धन्यवाद।